नमस्कार मित्रो, मी प्रशांत जगताप अपरिचित इतिहास मराठ्यांचा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी प्रशांत जगताप. आपण ज्या वीरांची माहिती आपल्यापर्यंत कधी पोचली नाही अशा 56 वीरांची माहिती या चॅनल अंतर्गत आपण देणार आहोत. यामध्ये काही वीर असे आहेत ज्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोचली किंवा काही वीरांची माहिती कुणी ना कुणी तुमच्यापर्यंत पोचवली. मात्र काही वीर असे आहेत ज्यांची माहिती आपल्यापर्यंत कधी पोचलीच नाही. त्यामुळे मराठ्यांचा पूर्ण इतिहास कोणाला समजलाच नाही. मराठ्यांचा इतिहास समजताना मराठा हे नक्की काय आहे हे समजणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मराठा समजताना आपण फक्त एवढंच करतो की मराठा म्हटलं की एक समाज. मराठा हा समाज नव्हता. 18 पगड जातींचा किंवा 18 पगड जाती धर्मांचा एकत्र होऊन झालेला एक ग्रुप किंवा संघटना होती. आपल्यात मुख्य आणि महत्त्वाची दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मराठ्यांचा इतिहास सांगताना फक्त एकाच जातीपुरता किंवा एका समाजापुरता, एका समाजाच्या घटकापुरता सांगितला जातो. मराठ्यांचा इतिहास हा एका घटकापुरता मर्यादित नव्हता किंवा मराठा वीर हे एक नव्हते किंवा म्हणजे एक नव्हते म्हणजे मराठा वीर असे नव्हते की जे एकाच कोणत्या तरी जाती धर्माचे असतील. मराठा धर्मामध्ये मराठ्यांचा इतिहास सांगताना मराठा म्हणजे एक हिंदू पदपातशाही होती. हिंदू पदपातशाही म्हणजे त्यात आलुतेदार, बलुतेदार सर्वच होते किंवा सर्व वीर सुद्धा होते. काही वीरांचा इतिहास सांगितला जातो, काही वीरांचा अज्ञात सांगितला जातो किंवा काहींचा अज्ञात जाणून बुजून ठेवला जातो. इतिहास सांगताना हा सर्वतोपरी फक्त त्या ऐतिहासिक व्यक्तीविषयी त्याची पूर्ण माहिती किंवा त्याचे पूर्ण कर्तृत्व समाजाला समजावं याविषयी माहिती द्यावी. मराठ्यांच्या इतिहासाची सुरुवात करताना कायम आपले आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून आपण करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे माझे सुद्धा आराध्य दैवतच आहेत. मी त्यांचा पूर्ण आदर करतो आणि मी आत्ता सुद्धा इतिहासाची सुरुवात करताना त्यांना वंदन करून मी इतिहासाची सुरुवात करतो. मात्र इतिहासाची सुरुवात छत्रपतींच्या जन्माच्याही अगोदर शहाजीराजे भोसले यांच्यापासून केली जाते. शहाजीराजे भोसले हे इतिहासातले एक अपरिचित किंवा पडद्यामागचा कलाकार म्हणून वावरलेली व्यक्ती ठरली. शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली किंवा स्वराज्याची सुरुवात शहाजीराजेंनी केली. त्यामुळे आपण त्यांना बोलताना जसं शिवाजी महाराजांना आपण छत्रपती ही उपाधी देतो, तसं स्वराज्य संकल्पक ही आदरापोटी शहाजीराजांना देण्यासारखी एक उपाधी आहे. ती उपाधी त्यांना मी देऊ इच्छितो किंवा मीच काय सर्वच देतात त्यांना. पण शहाजीराजे जर नसते तर महाराष्ट्राची नींव किंवा पाया रचलाच गेला नसता. आज आपण शहाजीराजांविषयी बोलताना सुरुवात करताना शहाजीराजांना पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे किंवा शहाजीराजांचा इतिहास हळूहळू सहज संपूर्ण इतिहास सांगणं तर काही ह्या व्हिडिओमध्ये शक्य नाही, कारण हे व्हिडिओ लहान असतात किंवा छोटे असतात. पण शहाजीराजांचा पूर्ण इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर त्यातलं थोडी थोडी तरी माहिती आपल्याला समजत गेली पाहिजे. स्वराज्य संकल्पक असलेले शहाजीराजे भोसले यांचं पूर्ण नाव शहाजीराजे मालोजीराजे भोसले असं होतं. त्यांच्या शहाजीराजांचा जन्म 18 मार्च 1594 साली झाला. आता शहाजीराजांच्या जन्माविषयी बऱ्याचशा घटना योग्य अयोग्य सगळं मिश्रित करून सांगितले जातात. आता जसं की शहाजीराजांचा जन्म असा झाला की काही ठिकाणी नोंदी आढळतात की इतिहासात सुद्धा नोंदी आहेत काही ठिकाणी. एक शहाजीराजांचा जन्म कर्नाटक राज्यातील होटिगेरे येथे झाला. तर काही ठिकाणी नोंद आढळते की महाराष्ट्र राज्यातील सिंदखेड राजा इथे शहाजी महाराजांचा जन्म झाला. शहाजीराजांचा जन्म कुठं झाला यापेक्षा किंवा ह्यावर वादविवाद करत बसण्यापेक्षा शहाजीराजांचं कर्तृत्व काय होतं यावर बोलणं जास्त रास्त ठरेल. शहाजीराजांचा जन्म झाल्यानंतर त्या तत्कालीन काळात महाराष्ट्रात एवढी परिस्थिती भयानक होती की मानवाला मानव मानलं सुद्धा जात नव्हतं. अशा परिस्थितीत शहाजीराजांनी आपल्या कर्तृत्वाची सुरुवात केली. शहाजीराजांच्या जन्माच्या वेळेस महाराष्ट्र राज्यात अहमदनगरची निजामशाही कर्तृत्वात होती. आता अहमदनगरच्या निजामशाहीचे सर्वेसर्वा
शहाजीराजांच्या जन्माच्या वेळेस इब्राहिम निजाम शाह हे शासक होते. मात्र शहाजीराजांच्या जन्माच्या अगोदर 3च दिवसापूर्वी ते शासक बनले होते. त्या अगोदर त्यांचे वडील शासक होते. इकडं अहमदनगरचे निजामशहांचं निवर्तन झालं आणि तिसऱ्या दिवशी शहाजीराजांचा जन्म झाला. जरी शासक निजामशाहीचा बदलला तरी निजामशाहीत जी वागणूक दिली जायची ती हिंदूंना वेगळी वागणूक दिली जायची अथवा मुस्लिम समाजाला वेगळी वागणूक दिली जायची. तसं मराठेशाहीच्या कोणत्याही इतिहासात असं आढळत नाही की कोणत्याही मराठेशाहीच्या राजानं कोणत्याही एका समाजाला वेगळं काढून हे केलं किंवा मराठेशाहीचं सामाजिक असं कोणतं जातीभेदाला थारा नव्हता मराठेशाहीत. मात्र निजामशाहीत अशा गोष्टी चालायच्या. निजामशाहीची परिस्थिती अशी होती की निजामशाही एक सुदृढ आणि चांगली म्हणजे एक राजेशाही होती. त्यांच्याकडे आर्थिक बळ नव्हतं, पाठबळ नव्हतं किंवा निजामशाह तकलाद होते असं नाही. मात्र निजामशाहीच्या काळातले जे सिस्टम आणि नियम होते त्या नियमानुसार अत्याचार करणं ही किरकोळ गोष्ट मानली जायची. निजामशाहीच्या काळात आपण जर पाठीमागं बघितलं तर महिलांचा कोणताही आदर ठेवला जात नसे. महिला फक्त एक म्हणजे महिलांना तुच्छतेची वागणूक दिली जायची. अशा परिस्थितीत शहाजीराजांचा जन्म झाला. शहाजीराजांना जन्मापासून एक विलक्षण आणि अंतर्गत वेड होतं. जे कसं वेड होतं तर ते राजकीय वेड होतं. राजकारणाच्या बाबतीत शहाजीराजांची बुद्धी एवढी तल्लख होती की जन्मापासूनच ते स्ट्रॉंग नेतृत्व होते. त्यात शहाजीराजांना म्हणजे शहाजीराजांच्या अगोदरच्या काळात कोण असं एखाद्याने शेती करायची शेती तर जास्त केलीच जात नव्हती. महाराष्ट्रातलं उत्पन्नाचं साधन कमीच होतं. ते कसं होतं कारण शेती जरी केली एखाद्यानं किंवा एखाद्यानं पुढवून शेती करायचं म्हणलं, आता आपला एक शेतीपूरक देश आहे. यात शेतीला महत्त्व आहे. तेव्हाही होतं. मात्र त्यावेळेस शेतीला महत्त्व दिलं जात नव्हतं. अशा परिस्थितीत शहाजीराजांच्या अगोदर जर एखाद्याने शेती केली तर त्या शेतीत निजामशाहीचे सरदार किंवा एखादी कोणतीही बादशाही असू दे, एक निजामशाहीच असं मी म्हणत नाही, प्रत्येक कोणतीही बादशाही असू तिथं सरदार यायचा, तिथं लोकांच्या पिकाची नासधूस करायचा किंवा एखाद्याचं आलेलं उभं पीक कापून न्यायचा. त्याला कोणतंही त्याचा मुआवजा किंवा त्याचं कोणतंही हे दिलं जात नव्हतं किंवा त्याचा कोणताही त्याचं आर्थिक नुकसान होतं याकडे कुणीही लक्ष दिलं जात नव्हतं. आला एखाद्या बादशहाचा सैनिकी त्यानं ते काही जरी काढून नेलं शेतातलं तरी ते त्याच्याच मालकीचं व्हायचं किंवा एखाद्यानं विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कुठेतरी कापून एखाद्या नदीत किंवा तळ्यात टाकलं जायचं. अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत जन्माला आलेले शहाजीराजे भोसले शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले हे सुद्धा निजामशाहीचे एक सरदार होते. एक प्रबळ सरदार होते. त्या काळात त्यांचं नावारूपाला आलेले सरदार होते. पण याच्या अगोदरचे मराठी जे होते ते काय करायचे, फक्त एखाद्या बादशाहाकडे कुठेतरी चाकरी करायची, त्याचे एक सरदार म्हणून राहायचं किंवा त्याच्या अगोदरचं त्यांच्याकडे एक जॉब करायचं म्हणून एक मराठीशाही चालली जायची. मात्र मराठीशाहीची खरी सुरुवात झाली ती मालोजीराजेंचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्यापासून. शहाजीराजे एक युग प्रवर्तक ठरले. त्या काळात युग प्रवर्तक ठरणं इतकं सोपं नव्हतं. कारण जे काही केलं जायचं ते बादशाहाचा गुन्हा मानला जायचा. चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न जरी केला तर तो बादशाहाचा समोर एक गुन्हा ठरायचा. अशा परिस्थितीत शहाजीराजे भोसले यांनी महाराष्ट्राचे पाया रचला किंवा सुरुवात केली खऱ्या महाराष्ट्राच्या स्थापनेची किंवा एक हिंदू पदपादशाहीची सुरुवात, त्याचा पाया हा शहाजीराजे भोसलेंनी रचला. शहाजीराजांचं वय त्यांना बालपण जास्त उपभोगताच आलं नाही. ते का उपभोगता आलं नाही तर इब्राहिम निजामशहाच्या कारकिर्दीत मालोजीराजे भोसले एक निजामशाहीचे कर्तृत्ववान असे सरदार होते. त्यांना 1605 साली त्यांना इंदापूरच्या एका मोहिमेवर पाठवण्यात आलं. म्हणजे 1605-6च्या दरम्यान एका इंदापूरची एक प्रसिद्ध लढाई झाली. त्या प्रसिद्ध लढाईवरती पाठवण्यात आलं. दुर्दैवानं एका दुसऱ्या किंवा एका मुस्लिम शासकासाठी लढताना
इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे धारातीर्थी पडले. मालोजीराजांना 2 मुलं होती. एकाचं नाव शहाजीराजे व एकाचं नाव शरीफजीराजे. शरीफजीराजे वयानं अत्यल्प होते, म्हणजे शहाजीराजांपेक्षाही लहान होते. आणि शहाजीराजांचं वय होतं अवघं 10 वर्ष 7 महिन्याचं. 10 वर्ष 7 महिन्याच्या काळात शहाजीराजांना म्हणजे घरची मुख्य व्यक्ती निवर्तन झाली. मात्र मालोजीराजांचे एक भाऊ होते, लहान भाऊ विठोजीराजे. त्यांनी शहाजीराजांना लहानपणापासून भरपूर असं राजकीय ज्ञान दिलं. म्हणजे वडील गेल्यानंतर वडिलांची उणीव त्यांनी बऱ्यापैकी भरून काढली. आताच्या कारकिर्दीत किंवा आताच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती ना कोणाला आवडते ना कोणी कोणाची उणीव भरून काढू शकतं किंवा काढायची इच्छा आहे. मात्र त्या काळात शहाजीराजांचं संपूर्ण उणीव हे विठोजीराजांनी भरून काढली किंवा त्यांना संपूर्ण माहिती दिली, राजकारणाचे पूर्ण बळकटी दिली. आणि मालोजीराजांच्या धारातीर्थी पडल्यानंतर किंवा महानिर्वाण झाल्यानंतर मालोजीराजांचं, त्यानंतर अवघ्या वयाच्या 11व्या वर्षी शहाजीराजांच्या खांद्यावर मालोजीराजांची जहागिरी आली. आता जहागिरी म्हणजे काय होतं, तर एक 3-4 गावाचा एक छोटासा समूह असायचा किंवा एक 4 गावाची एक जहागीर एक बादशहानं सांभाळायला दिलेली असायची. त्याचा सांभाळ करण्याची एक जिम्मेदारी त्या तत्कालीन सरदारावर असायची. आता बादशहांनाही एक माहिती होतं की म्हणजे इब्राहिम निजामशाह बादशहांना एका गोष्टीची गॅरंटी होती, खात्री होती की शहाजीराजे वयाने जरी लहान असले तरी शहाजीराजे कर्तृत्ववान आणि चालाक मुलगा आहेत. शहाजीराजे आपली आपण दिलेली सरदारकी किंवा आपली दिलेली वतनदारी हे सांभाळू शकतील, हे त्यांना बघायचंही होतं आणि त्यांना स्ट्रॉंग गॅरंटी होती की सांभाळतील याची. अशा परिस्थितीत शहाजीराजांच्या खांद्यावर वयाच्या 11व्या वर्षी ती जिम्मेदारी आली. शहाजीराजांच्या म्हणजे जे वतनदारी होते, वतनाची गाव होती पुणे, सुपे व वेरूळ इत्यादी. अजून एक 2 ते 3 गावे अजूनही त्यात आहेत. पण महत्त्वाची जी गावे होती ती पुणे, सुपे व वेरूळ या 3 गावातनी ज्यावेळेस शहाजीराजांनी आपल्या कर्तृत्वाची सुरुवात केली, त्यावेळेस शहाजीराजांना अत्यल्प वयात संपूर्ण जिम्मेदारी आल्यामुळं त्यांचं बालपण पूर्ण हरवून गेलं. अशा परिस्थितीत म्हणजे तत्कालीन काळात लग्न लवकर करण्याची परंपरा होती किंवा म्हणजे लग्न चांगल्या ठराविक वेळेत केली जायची, बालविवाह ज्याला म्हणलं जातं, किंवा म्हणजे लवकर लग्न करताना शहाजीराजांचं लग्न अवघ्या वयाच्या 12व्या वर्षी झालं. त्यांचा जहागिरी मिळताच त्यांचा विवाह सिंदखेडचे मातब्बर सरदार असलेले लखुजीराजे जाधव किंवा लखुजीराव जाधवराव आता यांच्या मुलीशी झाला. आता जाधव हे नाव लावलं जातं पण जाधवराव हे लावलं जात नाही. मात्र त्यांचा विवाह लखुजीराव जाधवराव यांच्या मुलीशी झाला, त्यांच्या कन्या जिजाबाई यांच्याशी. आता जिजाबाई म्हटलं तर आपल्याला याच पुढे जाऊन राजमाता जिजाऊ म्हणून प्रसिद्ध पावल्या. या अगोदर महाराष्ट्रात मराठा घराणे नव्हते असं काहीच प्रकार नव्हता. महाराष्ट्रात मराठा घराणी भरपूर होती. मात्र मराठा घराण्यांचा इतिहास हा थोड्याशा कॅटेगरीमध्ये वर्गला जायचा. म्हणजे प्रत्येकाचे एक वेगवेगळं हे, प्रत्येक मराठा सरदार आपापले वेगवेगळे हे म्हणजे आपापले वेगवेगळे जहागीर सांभाळायचा, फुटलेले होते किंवा विभागलेले होते. शहाजीराजांचा जन्म, शहाजीराजांचा विवाह हे यामुळे 2 मराठा आणि मोठे सरदार घराणे एकत्र जोडली गेली. ह्या जोडणीमध्ये मराठेशाहीचा पाया रचला गेला. बरं, एक तर शहाजीराजांचा लग्न ज्या मुलीबरोबर झालं होतं ती मुलगी पण काही साधी नव्हती. ती मुलगी एकदम कर्तृत्ववान आणि धाडशी मुलगी होती. आता ज्यांच्याबद्दल आपण बोलतोच, कारण तिनं म्हणजे शहाजीराजांच्या पत्नीनं शिवाजी महाराजांसारखा युग प्रवर्तक घडवला. आज एक सामान्य मुलगा घडवायचं म्हटलं तर आपल्याला होत नाही, पण एक युग प्रवर्तक घडवायची ताकद त्याने त्या व्यक्तीमध्ये होती किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होती.
शहाजीराजांचं बालपणाचं आयुष्य एकदम म्हणजे त्यांना बालपण जगताच आलं नाही. लहानपणी त्यांना भरपूर त्रासाला सामोरं जावं लागलं. पण इथून पुढचा शहाजीराजांचा इतिहास हा भरपूर जाज्वल्य आणि थरारक होता. इथून पुढचा इतिहास तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. कारण आज जर हा आपला पहिला व्हिडिओ आहे. ह्यामध्ये जर आपल्याला काही चूक झालेली असेल किंवा ह्या व्हिडिओमध्ये आपलं काही राहिलेलं असेल किंवा माझी काही चूक होत असेल तर तुम्ही यात मला समजावून सांगू शकता. 56 वीरांच्या माहिती मी कलेक्ट करून माझ्याजवळ ठेवलेल्या आहेत. त्या 56 वीरांची माहिती मी तुम्हाला एक-एक करून प्रत्येक वीरांची माहिती किंवा प्रत्येक एका राजाची माहिती मी देण्याचा आपल्याला प्रयत्न करतच राहीन. यातनं काय पुढच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला शहाजीराजांची सुरुवातीची माहिती हे मी तुम्हाला प्रारंभिक माहिती दिली. शहाजीराजांची मुख्य माहिती मी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देईन. पण आपणही माझ्या चॅनलला जर आपल्याला योग्य वाटलं तर आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर किंवा कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट केल्यामुळं आपल्या पूर्ण माहिती मला मिळून जाते किंवा मला त्यातून समजून जाईल. त्यामुळे मला लाईक, शेअर आणि कमेंट करा.